तर प्रेशर म्हणल्यानंतर याले प्रेशरला डिनोट करते पी न. जर एखाद्याले डेफिनेशन पार्ट होत नसेल तर पहिले फॉर्म्युला लक्षात घ्या. फॉर्म्युला लिहायचं F डिवाइडेड बाय A. काय फॉर्म्युला आहे त्याचा? F डिवाइडेड बाय A. P इज इक्वल टू F बाय A. मग याची डेफिनेशन जर लिहायची आहे तर इथं F म्हणजे काय होते? फोर्स. आणि याला काय म्हणतात? पर युनिट. आणि A म्हणजे एरिया. फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. समजलं? हे सोपी आहे एकदम. मग आता याच्यावरून SI युनिट काढायचा आहे. काय काढायचा आहे? SI युनिट. फोर्सचा शोध कोण लावला? न्यूटन. न्यूटन ना अजून काय लावला? GF चा लावला आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग फोर्स म्हणजे न्यूटन आणि एरियाचं काय असते? मीटर. आणि एरियाच्या डोक्यावर पॉवर असते 2. तर मीटरच्या डोक्यावर पॉवर किती? 2. हा झाला SI. आता याच्यावरून काय काढतो आपण? सीजीएन. न्यूटनचं काय होते? डाईन. आपल्या ट्युशन मध्ये पोरगी आहे जानू नावाची, तिला डायनास म्हणते, तर याले डाईन म्हणते. काय म्हणते त्याले? डाईन म्हणते. आणि मीटरचं काय होते? सेंटीमीटर. हा जशाच्या तसा. आपल्या ट्युशन मध्ये मलकापुरे नावाचा पोरगा आहे. सर म्हणे आता हे जमलं म्हणे, तर याले डायमेन्शन कसं काढायचं म्हणे, डायरेक्ट नका सांगू म्हणे. तर आपण पहिले फोर्सचं लिहायचं. फोर्सचं काय असते? L1 -2. बरोबर आहे. मग एरिया म्हणला आहे. एरिया म्हणजे लेंथ मध्ये. एरियाच्या डोक्यावर पॉवर किती असते? 2. मग त्याच्या डोक्यावर 2 लिहायचं. बाकी सगळं किती? 0. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं इंटू असन तर त्याला प्लस करायचं. हेकनं पाहायचं इंटूले असं प्लस दिसते. आणि डिवाइड असन तर या 2 टिकल्या काढून टाकायचं. तर काय येते? मायनस. सोपी आहे एकदम. आता इथं दोघांमध्ये काय आहे? डिवाइड. डिवाइड असेल तर काय करायचं? मायनस. म्हणजे P इज इक्वल टू दोघांचा बेस सेम आहे 1 - 2. 1 - 2. मराठी हिंदी इंग्लिश मिक्स आहे आपला. मग इथं 1 - 0 आणि नंतर काय आहे? T -2 -0. मग P इज इक्वल टू काय आला? F आहे. 1 - 2 म्हणजे -1. T 1 - 0 1 -2 - 0 म्हणजे -2. That is the dimension. Understood here? Yes.